तिचा पराभव झाला, मात्र चर्चा तिचीच जोरदार झाली. अवघ्या काही मतांनीच तिला पराभव स्वीकारावा लागला. मात्र ती हारली नाही. ती पुन्हा येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व मतदारांशी तिने बातचीत केली आहे. मी सांगतेय कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्याबद्दल. नमस्कार, तुम्ही पाहताय द अहिल्यानगर. मी प्रियंका पाटील शेळके. तुम्ही नाव ऐकल्यानंतरच तुमच्या भुवया उंचवल्या असतील, कारण सोशल मीडियावरती सातत्यानं गाजणारं नाव म्हणजेच सरपंच निर्मला नवले. वेगवेगळ्या पद्धतीनं त्या नेहमीच या ठिकाणी फेमस होत राहतात. त्यांची कार्यपद्धती असेल, त्यांनी वेगवेगळी केलेली कामं असतील, या सगळ्यामुळे त्या सोशल मीडियावरती चर्चेत राहतात. आणि जेव्हा पंचायत समितीच्या त्या सदस्य म्हणून निवडणूक लढवत होत्या, यामध्ये अवघ्या 300 मताने त्यांचा पराभव झाला. मात्र हे घडल्यानंतर जिंकून आलेल्या उमेदवारापेक्षा निर्मला नवले यांची चर्चा जोरदार झाली. चांगल्या अर्थानेही झाली आणि वाईट अर्थानेही झाली. काही ठिकाणी पेड ट्रोलिंग देखील करण्यात आलं. मात्र या सगळ्यांना आता स्वतः सरपंच निर्मला नवले यांनी पुढे येऊन तोंड दिलंय. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी माणुसकी हारलीय, पैसा जिंकलाय आणि व्यसनाधीनता ही देखील जिंकली आहे. पाहुयात तर कारेगावच्या सरपंच निर्मला नवले काय म्हणतात. माझा हा 329 मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी खूप अनपेक्षित होता. मात्र पैशांचा प्रचंड अतिवापर होऊन सुद्धा 6,577 मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. या निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, बोगस मतदान जिंकले आणि माणूस हरला हे स्पष्ट आणि कटू वास्तव सत्य आहे. आज माझ्या गणातील काही मतदार हा काही पैशांसाठी पुढील 5 वर्षांसाठी विकला गेला ही भावना मला आतून अस्वस्थ करते आणि खूप वेदना देते. या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून दारू बरोबरच ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक पाळावे, ते रात्रभर जागे राहावेत यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येणार आहे. आज माझ्या गावात या निवडणुकीदरम्यान नवीन 30 ते 40 तरुण ड्रग्जच्या आहारी गेले. तरुण पिढी अशा प्रकारे बर्बाद होताना पाहणं हे माझ्यासाठी अत्यंत चिंताजनक आणि दुःखद आहे. आजच्या राजकारणात विकास कामे, लोकांची सुखदुःख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा किंवा व्यक्तिनिष्ठा यांना कोणतीही किंमत उरलेली नाही. दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसे वाटतो हेच निकष ठरले आहेत. म्हणूनच आजची परिस्थिती अशी झाली आहे की ज्याला राजकारण करायचे आहे त्यांनी आधी पैसा कमवावा आणि तो निवडणूक आली की त्यामध्ये वापरावा. जिंकून यावे आणि पुढील 5 वर्षे मतदारांकडे पाठ फिरवावी, त्यांची कोणतीही कामे करू नये. आणि ज्याला राजकारण करायचे नाही त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे, कुटुंबाला वेळ द्यावा, घर सांभाळावा आणि प्रामाणिकपणे पैसा कमवावा. आज मला माझे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांचे शब्द प्रकर्षाने आठवतात. राजकारण खूप खराब आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.